मुलं सुट्टीला घरी असले की त्यांना सारखी भूक लागत असते. तुमच्याकडेही असंच आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या रोहनला तर सारखी सारखी भूक लागत असते, पण त्याला ना घरी असले की भाजीपोळी खावाशीच नाही वाटत. नुसतं असं चटरपटर काहीतरी स्नॅक्स हवं असतं. त्यामुळे त्याला आता छान चिवडा दिला आणि जर तो स्कूलमध्ये गेला ना छान एक भाजीपोळी अजून 2 टिफिन खाऊन येतो. पण घरी म्हटलं की त्याला भाजीपोळी अजिबात नको आहे. तर असं मुलांचं असंच असतं. तर मग काय, मग ग्रीन टी बनवून घेतली माझी आणि मला आज करायचं होतं दळण. म्हटलं चला ग्रीन टी थंड होईपर्यंत दळण करून घ्यावं. मग मी इकडं झुलावरती अटकवला. म्हटलं टी व्ही पाहत पाहत आपलं मी दळण करायला बसली. दळण करणं असो किंवा भाज्या निवडणं असो, मला इकडं बाल्कनीत बसूनच करायला खूप जास्त आवडतं. कारण छान वाटतं इकडं बाहेर ग्रीनरी आहे पूर्ण माझ्या बाल्कनीत, तिकडं समोरच्या साईडला देखील. मग काय इथंच बसून माझे सगळे कामं होत असतात. तर मग आज बाजरी निवडायची होती. बाजरी गावाकडची होती त्यामुळे थोडीशी जास्त काही घाण नव्हती, पण थोडंफार तर निवडावंच लागते. तर मग असं मी बसून छान बाल्कनीमध्ये दळण करत होते आणि दादूचं चालू होतं आपलं इकडून तिकडून मध्ये मध्ये रोहनच्या पाठी. हे पहा आता देखील तो कसा आवाज काढतोय. आणि दळण करूपर्यंत मग ग्रीन टी थंड झाली. टी व्ही पाहत पाहत मी आपलं ग्रीन टी घेऊन घेतली आणि त्यानंतर मग टी व्हीवरती कार्टून पाहून माझं छोटं कार्टून म्हणजे रोहन असं काहीतरी उद्योग करत होता. आणि तो उद्योग तुम्ही तुमच्या डोळ्यानेच पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय. अभी नानी के साथ रोज योगा करूंगा तो और अच्छा करूंगा। वेरी गुड बेटा, ये लो। थैंक यू।